नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेच्या बॅचमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत एक अत्यंत इंटरेस्टिंग टॉपिक. त्या टॉपिकचं नाव आहे भाववाढीची कारणं आणि उपाययोजना. आपण पैसा आणि महागाई हा चॅप्टर शिकत आहोत. त्या चॅप्टरमध्ये ऑलरेडी आपण पैसा, महागाई, चलनवाढ म्हणजे काय सगळं शिकलेलो आहोत. यातला एक छोटासा शेवटचा टॉपिक जो बाकी आहे तो आहे भाववाढीची काय काय कारणं आहेत आणि काय काय उपाययोजना आहेत. तसं पाहायला गेलं तर हा टॉपिक थोडासा फॅक्च्युअल आहे आणि ऑलमोस्ट सर्व गोष्टी यामधल्या कव्हर केलेल्या आहेत. फक्त सिलेबसमध्ये याचा उल्लेख आहे व तो सेपरेटली घ्यायला हवा माझा अट्टाहास आहे. त्यामुळे मी हा इथं शिकवते भाववाढीची कारणं आणि उपाययोजना. तर पहा, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट भाववाढ, चलनवाढ, इन्फ्लेशन, महागाई ही सर्व शब्द एकाच अर्थानं वापरली जातात किंवा मुद्रास्फीती. म्हणजे काय, जेव्हा वस्तू आणि सेवांच्या किमती एका विशिष्ट कालावधीमध्ये सतत वाढत जातात, पुन्हा पुन्हा वाढत जातात, तेव्हा त्याला आपण भाववाढ असं म्हणतो. इथं डेफिनेशन दिलेली आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये, जसं की एखादा महिना आपण रेफरन्ससाठी काउंट करत असेल, 6 महिने, 3 महिने किंवा वर्षभर, एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये जेव्हा वस्तू व सेवांच्या किमतींच्या पातळीत जेव्हा कंटिन्यू वाढ होत असते, जी नियंत्रित नसते, त्याला आपण भाववाढ किंवा इन्फ्लेशन किंवा महागाई असं म्हणतो. या ठिकाणी भाववाढ हा जो शब्द आहे, या शब्दाला आणखीन खूप सर्व नावांनी ओळखलं जातं. जसं की किंमत वाढ होणं, चलन विस्तार होणं, मुद्रास्फीती होणं, हे पर्यायी शब्द सुद्धा वापरले जातात. बऱ्याचदा काय होतं, आपले कॉलेजची जी पुस्तकं आहेत, खास करून मराठीमध्ये इकॉनॉमिक्स मध्ये असणारी, या ठिकाणी मुद्रास्फीती हा शब्द वापरला जातो. मुद्रा म्हणजे चलन, स्फीती म्हणजे प्रसरण पावणं. सो चलन वाढत जाणं म्हणजे चलनवाढ किंवा मुद्रास्फीती. पण आपल्याला हा शब्द खूप अवघड वाटतो. तर बेसिकली महागाई म्हणजेच मुद्रास्फीती. फक्त काय, आपण ज्यावेळेस याची प्रॉपर टेक्निकल डेफिनेशन पाहतो त्यावेळेस मात्र डेफिनेशन वेगवेगळी असते. तर लक्षात घ्या, सर्वच्या सर्व शब्द एकाच अर्थाने या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. चला आपण पुढे जाऊया. आता भाववाढीची कारणं काय काय आहेत, कोणत्या कारणामुळे चलनवाढ होते. तर बेसिकली आपण दोन महत्वाचे मुद्दे पाहिजे. तर डिमांड पुल, त्यानंतर कॉस्ट पुश, त्यानंतर संरचनात्मक महागाई, हे सगळे प्रकार आपण पाहितले होते. या ठिकाणी आपण त्यांचं थोडक्यात अनालिसिस घेणार आहोत. पहा, भाववाढीचे प्रामुख्यानं दोन महत्वाची कारणं आहेत. पहिलं आहे जेव्हा वस्तू आणि सेवांना सतत मागणी असते, म्हणजे कंटिन्यू मागणी असते, याची मागणी कमी होत नाही का. आणि दुसरा मुद्दा काय आहे की आपले जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नसते, त्यामुळे त्याचा जो सप्लाय आहे, पुरवठा आहे, हा अपुरा पडतो. मागणी कंटिन्यू वाढत जाते आणि त्याच्या प्रमाणामध्ये सप्लाय होत नाही, पुरवठा होत नाही. यामुळे त्या वस्तूच्या मागणीवर ताण निर्माण होतो आणि अशा वेळी त्या वस्तू आणि सेवांची मागणी करणारा जो वर्ग आहे, या वर्गाकडे जर पैसे असतील, चलन असेल, तर ही वर्ग कोणत्याही किमतीमध्ये त्या वस्तू घेण्यासाठी तयार असतो. जर एखादी वस्तू 10 रुपयाला आहे व वस्तूचं शॉर्टेज आहे, तर हा व्यक्ती म्हणतो की नाही, मला तुम्ही 12 रुपयात वस्तू द्या, मात्र मला वस्तू द्या. म्हणजे 10 रुपये किंमत असतानाही जेव्हा तो व्यक्ती ती वस्तू 12 रुपयांना घेतो, तेव्हा त्या वस्तूने महागाई होते, हे लक्षात ठेवा. तर इथे लक्षात घ्या, जेव्हा वस्तूंची मागणी सतत वाढत जाते आणि त्या मागणीच्या कंपॅरिझन मध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नाही, सप्लाय कमी असतो, त्यावेळेस महागाई वाढते, हे लक्षात घ्या. मागणीमध्ये वाढ होणं, ऑटोमॅटिकली किंमत वाढते. लक्षात ठेवा, वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ झाली तर किंमत ऑटोमॅटिकली वाढत जाते. आणि मागणीमध्ये जर घट झाली, मागणी कमी झाली, लोक त्या वस्तू आणि सेवांची मागणी करत नाहीयेत, तर ऑटोमॅटिकली त्यांच्या किमती सुद्धा कमी व्हायला सुरू होतात, हे लक्षात ठेवा. मागणीमध्ये वाढ होणं, किंमत वाढत जाते, मागणीमध्ये घट होणं, किंमत सुद्धा हळूहळू कमी व्हायला सुरू होते, हे लक्षात घ्या. तर जर पुरवठ्यामध्ये वाढ झाली, सप्लाय वाढला, जेवढी मागणी आहे त्यापेक्षा जास्त सप्लाय होत असेल, तर ऑटोमॅटिकली तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या वस्तू आणि सेवांचं कन्झम्पशन होत नाही, त्यांचा खप होत नाही आणि त्या वस्तू पडून राहतात. आणि त्या वस्तू पडून राहिल्या तर ज्यांच्याकडे त्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांचं भांडवल त्या ठिकाणी वापरलं जातं आणि त्यांचं म्हणणं असतं की आपल्याला भांडवल मोकळं करायचंय, आपले पैसे मोकळे करायचे आहेत, तेव्हा त्या वस्तू कमी किमतीला विकायला सुरू होतात. तेव्हा जेव्हा पुरवठ्यामध्ये वाढ होते, सप्लाय वाढतो, तेव्हा त्यांच्या किमती ऑटोमॅटिकली कमी व्हायला सुरू होतात. जर पुरवठ्यामध्ये घट झाली, सप्लायच कमी झालाय आणि मागणी आहे तेवढीच आहे, तर त्यावेळेस परत काय होतं, किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. लक्षात घ्या, पुरवठ्यात घट झाली की किमतीमध्ये सुद्धा ऑटोमॅटिकली वाढ व्हायला सुरू होते. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, मागणीमध्ये वाढ का होते.
वस्तू आणि सेवांची मागणी का वाढत जाते, नेमकं कारण काय आहे, कोणत्या कारणामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढत जाते, तर आपण एक एक कारण समजून घ्या. खूप सोपं आहे, डिफिकल्ट नाहीये, फक्त काय आहे की तुम्हाला ते अंदाज समजून घ्यायचा आहे. पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, शासकीय खर्चामध्ये वाढ झाली म्हणजे काय, गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर वाढलं, सरकारचा खर्च वाढला. आता पहा, सरकारचा विकास खर्च म्हणजे डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. डेव्हलपमेंटल खर्च म्हणजे काय, शाळा बांधणं, हॉस्पिटल बांधणं, रस्ते बांधणं, म्हणजे थोडक्यात पायाभूत सुविधांवर सरकारनं खर्च करणं. विकास खर्च सोबत बिगर विकास खर्च. बिगर विकास खर्चामध्ये काय येतं, सॅलरी वाढणं, सरकारचं व्याज देणं वाढणं, सरकारनं मेंटेनन्सवरचा खर्च वाढणं, सरकारनं गाड्या घेणं, हे सगळा बिगर विकास खर्च. मग सरकारचा विकास खर्च वाढो अथवा बिगर विकास खर्च वाढो, यालाच आपण डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर किंवा नॉन डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर म्हणतो. तर विकास खर्च किंवा बिगर विकास खर्च या दोन्हीपैकी कोणताही खर्च वाढला तरी ऑटोमॅटिकली काय होतं, त्या ठिकाणी हा सरकारने केलेला खर्च लोकांच्या हातामध्ये जातो. का, कारण समजा सरकारनं फ्लायओव्हर बांधण्यासाठी घेतलाय, तर सरकार फ्लायओव्हर बांधणार म्हणजे काय करणार, त्या ठिकाणी फ्लायओव्हर बांधायला घेतलं, ज्या शेतकऱ्याची जमीन विकत घेतलीये, सरकारला वाळू लागणार, स्टील लागणार, सिमेंट लागणार, आणि या सगळ्या गोष्टींची डिमांड वाढली की कन्झम्पशन वाढणार. आणि जी लोक याचे उत्पादक आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये जे सर्व व्यक्ती याच्याशी निगडीत आहेत, त्यांच्या हातातील पैसा वाढतो. त्यांच्या हातातील पैसा वाढला की ती लोक वस्तू आणि सेवांची मागणी वाढवतात, आणि तेवढ्या कमी वेळात तेवढं उत्पादन झालेलं नसतं, यामुळे महागाई वाढते. तर लक्षात घ्या, सरकारचा विकास खर्च आणि बिगर विकास खर्च वाढला की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी महागाई वाढते. यामुळे सरकारचा खर्च, विकास खर्च आणि बिगर विकास खर्च वाढल्यामुळे जनतेच्या हातातील खर्च योग्य उत्पन्न वाढतं. खर्च योग्य म्हणजे जे पैसे जनता खर्च करू शकते, बरोबर आहे. एक्सपेंडिचर साठी असणारं कमाई वाढते आणि मग लोक मागणी करतात आणि महागाई वाढते. तुटीचा अर्थ भरणा, डेफिसिट फायनान्सिंग. डेफिसिट म्हणजे काय, सरकारचा खर्च आणि सरकारची कमाई यामधील जो फरक असतो त्याला आपण डेफिसिट किंवा तूट असं म्हणतो. मग ही तूट भरून काढण्यासाठी सरकार वेगवेगळ्या सोर्सेसचा वापर करते. सरकार नवीन चलन छापते, सरकार अंतर्गत कर्ज घेते, बाह्य कर्ज घेते, सरकार स्वतःच्या जमिनीची विक्री करते, खूप सगळे उपाययोजना करते. मात्र हा जो जास्तीचा खर्च झालेला आहे, हा खर्च भरून काढण्यासाठी सरकार मार्केटमधनं पैसे उभे करते आणि हे पैसे त्या तुटीवर खर्च करते. यामुळे परत मार्केटमधील पैसा वाढतो आणि हा वाढलेला पैसा लोकांच्या हातामध्ये जातो आणि मग हे लोक त्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढवतात आणि महागाई वाढते. राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी तुटीचा अर्थभरणा केला जातो. फक्त राजकोषीयच नाही, इतर तुटींसाठी सुद्धा तुटीचा अर्थभरणा केला जातो. व ही तूट भरून काढण्यासाठी सरकार अंतर्गत व बाह्य कर्ज घेते आणि ऑटोमॅटिकली जेव्हा कर्ज घेतलं जातं तेव्हा सरकारच्या हातामध्ये पैसे वाढतात. आणि हे तुम्हाला सुद्धा माहित आहे की जेव्हा तुमच्या हातामध्ये पैसे वाढतात तेव्हा तुमची खर्च करण्याची टेंडन्सी ही वाढलेली असते. तर त्यामुळे तूट भरून काढण्यासाठी जेव्हा सरकार कर्ज घेतं, सरकारच्या हातामध्ये जास्त पैसे येतात. मग हे जास्त आलेले पैसे खर्च करण्याकडे सरकारचा कल असतो व सरकार ते पैसे खर्च करतं, यामुळे महागाई वाढते. तिसरं आहे चलन पुरवठ्यातील वाढ, मनी सप्लायमध्ये झालेला वाढ. चलन पुरवठा म्हणजे जनतेच्या हातातील एकूण असणारा पैसा. सोपा कन्सेप्ट आहे, लोकांच्या हातामध्ये पैसा वाढला, कोणत्या का कारणानं वाढना, पैसा वाढला की लोक ते पैसे, थोडेफार पैसे बचतीमध्ये करणार, थोड्याफार पैशांमध्ये स्वतःचं वर्षभराचं महिन्याभराचं मेंटेनन्स करणार आणि बाकीचे जे पैसे ते वस्तू आणि सेवांच्या मागणीसाठी वापरणार. यामध्ये आरबीआयच्या धोरणाद्वारे व्यापारी बँका सोबत विकास बँकांनी दिलेले कर्ज, शेतीसाठी, उद्योगासाठी, गुंतवणुकीसाठी, या सगळ्या गोष्टींच्या मार्फत जेव्हा कर्ज स्वस्त होतं, कर्ज स्वस्त झालं की ऑटोमॅटिकली लोकांच्या हातात पैसा वाढतो. पैसा वाढला, वस्तू आणि सेवांची मागणी वाढते, वस्तू आणि सेवांची मागणी वाढली की महागाई वाढते. तर चलन पुरवठ्यातील वाढ हा आरबीआयच्या धोरणांमुळे होतो आणि या चलन पुरवठ्यात जर वाढ झाला तर ऑटोमॅटिकली कर्ज वाढणं, पैसे वाढणं, महागाई वाढणं, या सर्व गोष्टी ओळीनं घडून जातात. चौथं, लोकसंख्या वाढ. लोकांच्या हातामधील पैसा वाढलेला नाहीये, पण लोकसंख्याच एवढी वाढलेली आहे की या लोकसंख्येच्या मागण्या खूप जास्त वाढतात आणि तेवढ्या प्रमाणामध्ये उत्पादन करण्याची कॅपॅसिटी आपल्या किंवा कोणत्याही अर्थव्यवस्थेची नसते. आणि मग लोकसंख्या वाढली, मागणी वाढली आणि त्या प्रमाणामध्ये जर पुरेसा पुरवठा झाला नाही तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी महागाई वाढते. हे सगळ्यात मेन याचं इंडिकेटर आहे. लोकसंख्येत वेगाने वाढ होत असल्यास अन्नधान्य सोबतच वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होते.
मात्र पुरवठा तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही आणि यामुळे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी महागाई वाढते. लोकसंख्या वाढ हे खूप महत्वाचं कारण आहे महागाई वाढीचं. ब्लॅक मनी, लक्षात ठेवा काळा पैसा म्हणजे काय, तर एक सोपी डेफिनेशन आहे. अनरजिस्टर्ड अनअकाउंटेड मनी म्हणजे ब्लॅक मनी. समजा तुम्ही माझ्याकडे क्लास घेण्यासाठी आलात आणि क्लास घेण्यासाठी आलेला असताना तुम्ही मला फीस दिली आणि मी ती फीस घेतली आणि त्या फीसच्या बदल्यात तुम्हाला रिसिटच नाही दिली, पावती नाही दिली, तर तो पैसा काळा पैसा झाला. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला, त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर 1000 रुपये बिल भरलं आणि बिल भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पावती नाही मिळाली. खूपदा होतं ना, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणता की भैया पावती दे दो, तर तो म्हणतो 5% ज्यादा जीएसटी लगेगा. मग असं म्हणलं की लगे पटकन नाही ठीक आहे रहने दो, आपण पावती घेत नाही, तर तो काळा पैसा झाला. लक्षात ठेवा अनरजिस्टर्ड अनअकाउंटेड मनी याला आपण काळा पैसा असं म्हणतो. मग काळा पैसा जेव्हा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरात येतो तेव्हा काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेला पॅरलल इकॉनॉमी किंवा समांतर अर्थव्यवस्था हा शब्द वापरला जातो. परीक्षेसाठी परत एकदा सांगतो, लक्षात घ्या, काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेला पॅरलल इकॉनॉमी किंवा समांतर अर्थव्यवस्था हा शब्द वापरला जातो. हा पैसा लोक चैनीच्या वस्तू घेणं, जमीन घेणं, लग्न समारंभ इत्यादी गोष्टींवर खर्च करतात. तुम्ही कधी बघितलंय का मंडपावाल्याला तुम्ही चेकनं पेमेंट केलं आणि त्याच्याकडनं जीएसटी घेतलाय? नाही. किंवा जो आचार्य केटर आलेला असतो बघा, माहितीये ना, गावाकडे लग्न करताना तर केटरकडे बिल बुक असतं का, हा 100 लोक जेवले, याचं जीएसटी एवढं झालं नाही. सो हा सगळा काय झाला, सगळ्याच्या सगळा काळा पैसा झाला. राईट. तर या काळ्या पैशामध्ये लोक खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतात. का? कारण त्यांना पैसा दाखवायचा नसतो, त्यांना त्यावर टॅक्स भरावा लागतो. किंवा तुमच्याकडे पैसा आलाच कुठनं, बरोबर आहे, मग तुमच्याकडे पैसा कुठनं आला, मग ठीक आहे पैसा आलेला दाखवायचा नाहीये ना, मग पैसा वारेमाप खर्च करा. सो लोक कॅशच्या स्वरूपात वारेमाप पैसे खर्च करतात आणि यामुळे मार्केटमधील पैसे वाढतात, मार्केटमधील चलन वाढतं, मार्केटमधील वस्तू आणि सेवांच्या मागणी वाढतात आणि मग या काळ्या पैशामुळे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी महागाई वाढते. तर लक्षात घ्या काळ्या पैशामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढते. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेला आपण पॅरलल इकॉनॉमी किंवा समांतर अर्थव्यवस्था या नावाने सुद्धा ओळखतो. त्यानंतर रिडक्शन इन टॅक्सेशन, करांमध्ये घट. ऑब्वियस आहे, करामध्ये कपात केली की ऑटोमॅटिकली काही कर रद्द केल्यास लोकांचा खर्च वाढतो. लोक स्वतःकडे पैसे न ठेवता मार्केटमध्ये पैसे खर्च करतात. लोकांनी पैसे खर्च केले म्हणजेच वस्तू आणि सेवांची मागणी वाढवली, मार्केटमध्ये चलन मोठ्या प्रमाणात आलं आणि लोकांचा खर्च वाढला, चलन मोठ्या प्रमाणात आलं की ऑटोमॅटिकली महागाई वाढते. या वाढीव खरेदी शक्तीमुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते आणि त्या ठिकाणी महागाई वाढते, हे लक्षात घ्या. टॅक्सेस कमी केल्यामुळे महागाई वाढते, या मुद्द्याला स्टार मार्क करून ठेवा, कारण तिथं आपण परीक्षेत लॉजिक लावत बसतो, तिथं लॉजिक नाही लावायचं, तर सरळ सरळ उत्तरावर टिक करायचं आहे. स्वस्त पैशांचं धोरण. आरबीआय जेव्हा मार्केटमधील पैसे वाढावे, चलन वाढावं यासाठी बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट हे सर्वच्या सर्व रेट जेव्हा कमी करते तेव्हा ऑटोमॅटिकली कर्ज स्वस्त होतात आणि कर्ज स्वस्त झाले की लोकांची कर्ज घेण्याची टेंडन्सी वाढते. लोक खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन मार्केटमधील चलन वाढ होते आणि वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. लोक खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये चलनाचं सर्क्युलेशन करतात आणि सर्क्युलेशन केल्यामुळे मार्केटमधील महागाई वाढते. याला आपण स्वस्त पैशांचं धोरण, चीप मॉनिटरी पॉलिसी किंवा याला आपण प्रसरण पावणारी एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी सुद्धा म्हणतो. एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी किंवा प्रसरण पावणारं मौद्रिक धोरण असं सुद्धा म्हणतो. आरबीआयने स्वस्त पैशांचं धोरण अवलंब केल्यास व्यापारी बँकांकडनं कर्जाचा विस्तार घडतो, चलनाचा विस्तार घडतो, मार्केटमधील पैसे वाढतात, लोकांच्या हातातील पैसे वाढतात, लोकांचा पैसे घेण्याचा कल वाढतो आणि ऑटोमॅटिकली पैसा स्वस्त होतो. पैसा स्वस्त झाला की चलन महाग होतं. मग पुरवठ्यात घडून आणणारे घटक कोणते, म्हणजे पुरवठा का कमी होतो? 2 कारण आहेत, महागाईचे 2 कारण आहेत. पहिलं कारण काय, तर मार्केटमधील पैसा वाढल्यामुळे महागाई वाढतो. दुसरं कारण काय, सप्लाय कमी झाल्यामुळं महागाई वाढते. म्हणजे काय, पहिला आहे डिमांड पुल आणि दुसरा आहे कॉस्ट पुश. तर ही पुरवठ्यात घट का घडली आणि महागाई का वाढली हे आपण पाहूया. पहा, सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं, अपुरी औद्योगिक वाढ, अंडर डेव्हलप्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. म्हणजे काय, उद्योगांची वस्तू आणि सेवांची जेवढी मागणी आहे
त्या मागणीच्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवा उत्पादन करण्याची कॅपॅसिटीच नसते आणि कॅपॅसिटी नसल्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांचं उत्पादन होऊ शकत नाही आणि हे वस्तू आणि सेवांचं उत्पादन न झाल्यामुळे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी महागाई वाढते. उत्पादनाची मागणी वाढली मात्र विविध कारणांमुळे औद्योगिक उत्पादन वाढत नाही, यामुळे महागाई वाढते. काय कारण आहेत विविध? तर वीज, कच्च्या मालाची टंचाई, पारंपरिक उत्पादन पद्धती, अकुशल कामगार, तंत्रज्ञानाचा अभाव, सरकारी नियंत्रण, वाहतुकीच्या समस्या, या सर्व कारणांमुळे उत्पादन वाढत नाही आणि यामुळे उत्पादन नाही वाढलं की ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी महागाई वाढते. नॅचरल कॅलॅमिटी, नैसर्गिक संकट, या नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनाची जी चेन आहे, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, सप्लाय चेन ही कुठतरी विस्कळीत होते आणि विस्कळीत झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी महागाई वाढते. जसं की मागच्या वर्षी तुम्हाला लक्षात आलं असेल, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, सप्लाय चेन खूप मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आणि विस्कळीत झाल्यामुळं कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढली होती, ती नैसर्गिक संकटामुळे. दुष्काळ असेल, भूकंप, पूर, सुनामी इत्यादी नैसर्गिक संकटामुळे कृषी उत्पादनावर व सोबतच औद्योगिक उत्पादनांवर प्रतिकूल परिणाम होतो. त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटतं. कमी कृषी उत्पादन तसेच काही औद्योगिक उत्पादनामध्ये घट होते, यामुळे भाववाढीची परिस्थिती निर्माण होते, हे नैसर्गिक संकटांमुळे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट, औद्योगिक कलह, तसं यांची संख्या सध्या कमी झालेली आहे पण तरीही औद्योगिक कलहांमुळे सुद्धा औद्योगिक उत्पादन घटतं आणि उत्पादन घटल्यानंतर त्याचा सरळ परिणाम औद्योगिक उत्पादनाच्या सप्लायवर होतो, पुरवठ्यावर होतो आणि पुरवठा कमी झाला की त्याची महागाई, त्याची किंमत वाढते. त्यानंतर अंडर डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा वीक असणं, ग्रामीण रस्त्यांचा अभाव, अपुऱ्या वाहतूक सुविधा, अविकसित रस्ते, स्टोरेज फॅसिलिटी नसणं, त्यानंतर तुमचं कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी नसणं, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला माल लवकरात लवकर शिफ्ट करावा लागतो किंवा तुम्ही लवकरात लवकर माल शिफ्ट नाही करू शकलात की ऑटोमॅटिकली त्याची महागाई वाढत जाते. का? पायाभूत सुविधा योग्य पद्धतीने डेव्हलप नसणं. एक्सपोर्ट, देशी वस्तूंची निर्यात ही देशांतर्गत तुटवडा निर्माण करू शकते. अशा निर्यातीमुळे भाव वाढ होऊ शकते. खूपदा होतं पहा, जेव्हा आपल्या भारतामध्ये तूर डाळ किंवा कांदा महागतो त्यावेळेस आपण निर्यात थांबवतो किंवा साखरेची सुद्धा निर्यात आपण खूपदा थांबवतो. का? कारण ते खूप मोठ्या प्रमाणात निर्यात केल्यामुळं त्याची देशांतर्गत टंचाई निर्माण होते आणि ही टंचाई निर्माण झाली की या वस्तू महाग होतात. बेटिंग, सट्टेबाजी आणि साठेबाजी, भविष्यातील अपेक्षित भाववाढीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी मालाची साठेबाजी करतात, यामुळे मालाची टंचाई भासते व भाववाढीची परिस्थिती निर्माण होते. बेटिंग आणि होर्डिंग, काळ्या बाजार करणं, सट्टेबाजी करणं, होर्डिंग करणं, या सगळ्या कारणांमुळे सुद्धा महागाई वाढलेली असते. लोप साइडेड प्रोडक्शन, एकांगी उत्पादन, बऱ्याच वेळा ज्या वस्तूंमध्ये प्रॉफिट आहे त्यांचंच उत्पादन केलं जातं. शहरी चैनीच्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. सर्वसामान्यांना इसेन्शियल कमोडिटीज, अत्यावश्यक वस्तूंचं उत्पादनच केलं जात नाही, कारण त्यामध्ये प्रॉफिट मार्जिन कमी असते, त्यांचं कन्झम्पशन कमी असतं, त्याची डिमांड कमी असते आणि खूप छोटा वर्ग असतो जो वर्ग त्या वस्तू आणि सेवांची मागणी करतो आणि त्यामुळे मग त्यात प्रॉफिट नसल्यामुळे हा जो इंडस्ट्रियल वर्ग आहे हा त्या वस्तूंचं उत्पादन करत नाही आणि त्यांचं उत्पादन नाही केल्यामुळे एका लेवल नंतर असं होतं की त्यांचं शॉर्टेज निर्माण होतं. तर हे शॉर्टेज निर्माण होऊ नाही यासाठी तुमचं जे प्रोडक्शन आहे हे बॅलन्स असावं, सर्व घटकांच्या, सर्व वर्गांच्या मागणीनुसार, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार उत्पादन असावं. उपाययोजना, ही जी भाववाढ होते यावर उपाययोजना काय करायला हव्या? भाववाढीवरील उपाययोजना. तर भाववाढीवर किंवा किंमत वाढीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबतच भारत सरकार या दोघांची संयुक्तिक जबाबदारी असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःचं जे मौद्रिक धोरण आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो, तर या मॉनिटरी पॉलिसीच्या मार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. रिसेंटमध्ये अनाऊन्स झालेल्या मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क अग्रीमेंटच्या अंतर्गत सध्या आपण आपल्या महागाईला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईन्ड सोबत लिंक केलेला आहे. हे ऑलरेडी मी महागाई टॉपिकमध्ये शिकवलेलं आहे आणि सोबत आपण आपलं टार्गेट ठेवलेलं आहे 4 ± 2 हे आपले महागाईचं टार्गेट आहे. राहील लक्षात? परत एकदा सांगतो, महागाई नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी ही केंद्र सरकार म्हणजेच भारत सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोन्हींची आहे. यामध्ये आपण रिसेंटमध्ये बदल करून मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क अग्रीमेंटच्या अंतर्गत आपल्या महागाईला आपण कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईन्ड सोबत लिंक केलेला आहे आणि यामध्ये
आपल्या सध्याच्या कंडिशनला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईनचं टार्गेट आहे 4±2. आरबीआय मागणीवर नियंत्रण करण्याची संबंधित असतात, तर भारत सरकार मागणीसोबतच पुरवठ्यावर नियंत्रणाचं कार्य करते. आरबीआय 2 प्रकारची धोरणं राबविते. एक आहे स्वस्त पैशाचं धोरण, दुसरं आहे महाग पैशांचं धोरण. जर मार्केटमध्ये महागाई वाढली असेल तर आरबीआय महाग पैशांचं धोरण राबविते, आणि जर मार्केटमध्ये मंदी असेल तर आरबीआय काय करते, स्वस्त पैशांचं धोरण राबविते. या सर्वच्या सर्व बाबी मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नावाचा आपला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये विस्तृतपणे डिस्कस केलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी ते गो थ्रू करू शकता. आता चलन विषयक उपाययोजना काय होऊ शकतात, म्हणजे आरबीआय चलन विषयक काय काय उपाययोजना करू शकते. ते पहा, चलन विषयक उपाययोजना किंवा मॉनिटरी पॉलिसी मेजर्स हे कोण घेतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेते. म्हणजे नेमकं काय करते आरबीआय ते या ठिकाणी लक्षात घ्या. मॉनिटरी पॉलिसी आरबीआयच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्केटमधील पैशांचं व्यवस्थापन करते. मागणीचं पुरवठ्याचं व्यवस्थापन करत नाही. फक्त काय करते, मार्केटमध्ये पैसा कसा कमी केला जाऊ शकतो की ज्यामार्फत कर्ज महाग होतील, कर्ज घेण्याची टेंडेन्सी कमी होईल आणि मार्केटमधील लोकांच्या हातातील पैसा कमी होईल. पैसा कमी झाला, वस्तू आणि सेवांची मागणी कमी होईल आणि ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी महागाई नियंत्रणात येईल. हे आरबीआय मॉनिटरी पॉलिसी मार्फत ठरविते. आरबीआय चलन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डिअर मनी पॉलिसी किंवा महाग पैशांचं धोरण किंवा आकुंचन पावणारे पैशांचं धोरण, आकुंचन ज्याला आपण काय म्हणतो कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी, हे धोरण राबविते. यासाठी आरबीआय CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे सर्व काय करते, वाढविते. लक्षात ठेवा, हे सर्वच्या सर्व रेट वाढविले जातात, हे माहीत असायला हवं, खूप महत्वाचं आहे. परत एकदा सांगतो, आरबीआय महागाई नियंत्रणात आणण्यासाठी महाग पैशांचं धोरण अवलंबिते, ज्याच्या अंतर्गत CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे सर्वच्या सर्व रेट वाढविले जातात. यालाच आपण कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी, स्वस्त पैशांचं धोरण किंवा डिअर मॉनिटरी पॉलिसी असं सुद्धा म्हणतो. यामुळे बँकांच्या पत निर्मितीवर लगाम लावला जातो. खुल्या बाजारातील रोख्यांची विक्री व सोबतच काही गुणात्मक साधनांचा वापर होतो, जसं की मार्जिन वाढविणं, उपभोग कर्जांवर नियंत्रण करणं, या सर्वच्या सर्व बाबी आरबीआय अवलंबिते. अधिक किमतीच्या नोटा चलनातून काढून घेणं, काळा पैसा शोधणं, त्यावर उपाययोजना करणं, ही सर्वच्या सर्व आरबीआय करते. राजकोषीय उपाययोजना, मौद्रिक उपाययोजना कोण करते, आरबीआय करते. मग राजकोषीय उपाययोजना कोण करतं, राजकोषीय उपाययोजना सरकार करतं. सरकार कशाच्या मार्फत करतं, स्वतःच्या राजकोषीय धोरणामार्फत करतं. सरकारचं राजकोषीय धोरण म्हणजे काय, सरकारचा अर्थसंकल्प. तर सरकार स्वतःच्या अर्थसंकल्पामार्फत जेव्हा महागाई नियंत्रणाचा प्रयत्न करते त्याला आपण राजकोषीय उपाययोजना असं म्हणतो. यात सरकारने काय काय उपाययोजना कराव्या या सर्वांचा समावेश होतो. हे उपाय आरबीआयच्या धोरणाला पूरक कार्य करतात, लक्षात ठेवा. म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी या दोनही धोरणं महागाई नियंत्रण करत असताना एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी काम करतात, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी दोनही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी काम करतात, हे लक्षात ठेवा. सरकार काय करतं, सरकार स्वतःचा अनावश्यक खर्च कमी करतं, बिगर योजना खर्चात कपात करतं, कामगार, सरकारी नोकर, उपभोक्ते यांच्यावर पैसा कमी करतं. मग अननेसेसरी विनाकारांचे जे कन्झम्पशनचे खर्च आहेत, जे मेंटेनन्सचे खर्च आहेत, जो व्याज आहे, हा खर्च कमी करणं. करांमध्ये वाढ करणं, सरकार वैयक्तिक यासोबतच कंपनी आणि वस्तूंवरील कर सुद्धा वाढविते, ज्यामुळे लोकांचा खूप मोठा पैसा त्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यावर जातो. त्यांची टेंडेन्सी वस्तू आणि सेवा मागण्याची किंवा त्याच्या डिमांडची टेंडेन्सी कमी होते. बचतीमध्ये वाढ होते, सरकार कर्जावर मोठा व्याजदर देऊन करणे आकर्षक बचत योजना राबविते. म्हणजे सरकार काय म्हणतं, सरकार या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तीला म्हणतं की तुझे जे 1000 रुपये आहेत हे 1000 रुपये तू खर्च न करता जर मला कर्ज दिलंस तर यावर मी तुला आकर्षक व्याज देईल. बरोबर आहे. या ठिकाणी कुठेतरी खर्च न करता हा व्यक्ती आहे, हा सरकारला कर्ज देतो, कारण त्याला 2 फायदे होतात. पहिलं, त्याने दिलेलं कर्ज सेफ असतं, दुसरं त्याला व्याज जास्त मिळणार आहे, आणि सरकारला फायदा काय, तर हा पैसा मार्केटमध्ये न जाता हा पैसा सरकारी खात्यात जमा होतो. सरकारला थोडाफार लॉस हा असतो की सरकारला व्याज जास्त द्यावं लागतं, मात्र सरकारला ते व्याज देण्यापेक्षा सरकारला मार्केटमध्ये महागाईचं नियंत्रण हा प्रायोरिटी असायला हवी. त्यामुळे सरकार
महागड्या व्याजानं कर्ज घेतं सर्वसामान्यांकडनं. शिल्लकीचे अंदाजपत्रक मांडणे, यामध्ये सरकार जमा वाढवून खर्च कमी करण्यासाठी शिल्लकीचं अर्थसंकल्प मांडावं लागतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सरप्लस बजेटिंग असं म्हणतो. सरप्लस बजेटिंग हा शब्द वापरला जातो. सार्वजनिक कर्ज, सरकार जास्तीची कर्ज घेऊन लोकांजवळील पैसा कमी करण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून लोकांकडे खर्च करण्यासाठी कमी पैसे असतील. लोकांकडे कमी पैसे, त्यांची वस्तू आणि सेवांची मागणी कमी, त्यांची मागणी कमी, ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्याच्यावर असणारा महागाईचा ताण कमी होतो. सार्वजनिक कर्ज. तिसरं, थेट उपाययोजना. सरकार डायरेक्टली काय करतं, तर कृषी उत्पादनासाठी किमान वसुली किंमत, मिनिमम प्रोक्युरमेंट प्राइस जाहीर करतं. साठेबाजीसाठी आळा घालतं, कायदा करतं. शासन स्वतः अन्नधान्याची साठवणूक करणं, वाहतूक करणं, मार्केटिंग करणं हे स्वतः करतं. तुटवडा जाणवणाऱ्या वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी सरकार उपाययोजना करतं. सरकार निर्यात करणं थांबवितं. ओपन जनरल लायसेन्सिंगचं धोरण राबवितं, ज्याच्या अंतर्गत कोणत्याही बंधनाशिवाय ज्या आवश्यक वस्तू त्यांची आयात तुम्ही करू शकता, जेणेकरून त्यांचा जर साठा सफिशियंट आला तर त्यांच्या किमती नियंत्रणात येण्यासाठी मदत होतील आणि महागाई कमी होण्यासाठी मदत होईल, हे इथं महत्वाचं जाणवतं. तर या ठिकाणी आपण थांबूया. या सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा टॉपिक होता पैसा आणि महागाई मधला, ज्यामध्ये आपण शिकलेलो आहोत की नेमकी कारणं काय आहेत, उपाययोजना, राजकोषीय उपाययोजना, त्यानंतर मौद्रिक उपाययोजना आणि थेट उपाययोजना. यानंतर आपण पुढचं लेक्चर घेऊन लवकरात लवकर भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.